या मित्रांनो, तर आज मी चहा ट्राय करणार आहे. तर इथे मी स्वतःच्या हाताने ब्लॅक टी तयार केलेला आहे. तर मी या काचेच्या ग्लासामध्ये ब्लॅक टीची 90 पोर करतो. 90 पोर करतो याचा अर्थ असा नाही की मी 90 पितो, मी सिप करून करूनच पितो. आणि तसंही एवढा गरम चहा जर घट पेला तर आतडे सगळे जळून खाक होतील. आता या 90मध्ये मी थोडंसं दूध टाकतो, दूध मिक्स करतो. हे म्हशीचं दूध आहे, एकदम घट्टवट्ट प्रॉपर मिक्स झालेलं आहे दूध. आणि आता हे जे आहे, आणि इथे चकण्याला आपण बिस्किटं घेतलेले आहेत मित्रांनो. आणि आता हा जो चहा आहे तो मी माझ्या स्टीलच्या ग्लासामध्ये पोर करतो. स्टीलच्या ग्लासामध्ये पोर करणं गरजेचं असतं मित्रांनो. आणि आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो की हा चहा नेमका झाला आहे कसा. एक नंबर मित्रांनो, जबरदस्त चहा झालेला आहे. आणि चहा म्हणजे असा पदार्थ असतो मित्रांनो का उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, सकाळ, दुपार, रात्र, दिवस, कसंही बी कुठेही बी माणूस पिणारे असतेच म्हणजे असतेच. नाद खुळा कार्यक्रम. म्हणजे आता तुम्ही विचार करू शकत नाही का ऊन एवढं भयंकर तपायले का 40च्या पार गेला टेम्परेचर, तरी सुद्धा मी तर चहा प्यालो. म्हणजे कंडपा चहा प्यायचा किती भारी असेल मग. एक नंबर टेस्ट झाले मित्रांनो, एक नंबर. तर मित्रांनो, मी माझ्या घरी बसून प्यायचं एन्जॉय करतोय, तुम्ही तुमच्या घरी बसून प्यायचं एन्जॉय करा. बाय.